पॅनलचा विजय हो. वा वा वा. संत प्रसाद महाराज, आमदार डॉक्टर BS पाटील, खान्देश शिक्षण मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवार आणि विचारवंत नागरिक बंधू भगिनींनो, मोठ्या संख्येने आपण इथे आलेला आहात. मला काही कोणताही आर्थिक सामाजिक कोणताही प्रश्न मांडायचा नाही आहे. तथापि 50 वर्ष या प्रताप कॉलेजमध्ये गेल्यानंतर काही आदर्श गोष्टी ज्या बघितल्यात त्याची उजळणी पुन्हा व्हावी. 1965, 70, 75 साल पुन्हा उजाडावं, काही उपक्रम पुन्हा सुरू करावेत अशी एक अपेक्षा अंमळनेरच्या हजारो नागरिकांच्या मनात आहे. ही एक गोष्ट. दुसरी एक गोष्ट की शाळा आणि कॉलेजमध्ये प्रत्येक ठिकाणी 25, 30, 35, 40 उपसमित्या नेमलेल्या आहेत. त्या उपसमित्यांनी उपक्रम राबवले पाहिजेत. विद्यार्थ्यांना काही संस्कारक्षम अशा गोष्टी मिळायला पाहिजेत, त्या कमी झाल्यात. गुणवत्ता ढासळली म्हणजे काय झालं काय, तर टीचिंगचा अध्ययन आणि अध्यापनाचा जो मुख्य भाग होता तो कमी झाल्यामुळे आपण थोडं खाली आल्यासारखं वाटतोय. आज हे जे एक पॅनल नवीन येऊन उभं राहिलेलं आहे आणि नव्या कल्पना घेऊन येत आहे आणि त्यांच्याही मनात अशा महत्वाकांक्षा आहेत की आम्ही काही नवीन बदल करून दाखवू, आम्ही काही जुन्या परंपरा पुन्हा आम्ही सुरू करू. एक गोष्ट फार पूर्वीची मला अजूनही आठवते की 1973 साली प्राचार्य नेने सर सकाळी 6 वाजता कॉलेजला यायचे, हॉस्टेलला जायचे आणि विद्यार्थ्यांनी व्यायाम केला की नाही, दूध घेतलं की नाही, ट्युटोरियल पूर्ण झाले की नाहीत, इथपासून गोष्ट सुरू व्हायची. आपला 50वा सुवर्ण महोत्सव झाला तर प्राचार्य साहेबांनी आणि मॅनेजिंग बॉडीने अशा प्रकारचे कार्यक्रम ठेवलेत की वर्षभर 50 अकॅडमिक कार्यक्रम झालेत. या अकॅडमिक कार्यक्रमामधून विद्यार्थ्याची पर्सनॅलिटी घडते, ही गोष्ट अगदी पक्की झालेली आहे. आपल्याच ठिकाणी नाही परंतु जिल्ह्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी कॉलेजमध्ये काही ना काही ढासळलेलं आहे, काही गोष्टी कमी झालेल्या आहेत. याची जाण जर आपल्याला आहे, त्या गोष्टी पुन्हा याव्या असं वाटत असेल तर आपण सगळ्यांनी, नागरिकांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सुद्धा त्यांच्या सूचना मांडाव्यात. प्रताप कॉलेजमध्ये 1,33,000 ग्रंथांचा संचय आहे. अशी परिस्थिती काही काळात दिसते की त्याच्यावरची धूळ पुसली जात नाहीये, वाचन होत नाहीये. विद्यार्थ्यांना वर्गात आणणं, एका कवीने असं लिहिलेलं आहे की मी एकच काम करू शकलो की विद्यार्थ्यांना ग्रंथालयापर्यंत नेऊ शकलो. आणि जर मला एकही अवॉर्ड जिल्हा परिषद कडून नाही मिळालं तरी चालेल, पण एखादा विद्यार्थी गंगाघाटमध्ये मला भेटला आणि मला म्हणाला की सर, विल्यम वर्ड्सवरची एक कविता, तुम्ही शिकवलेली कविता आजही आठवते, दॅट विल बी द बेस्ट रिवॉर्ड फॉर मी. अशा प्रकारचे शिक्षक, अशा प्रकारचे कवी आपल्या या परंपरेतून बाहेर पडलेले आहेत. आबासाहेब, आणखीन एक गोष्ट सांगतो की माझ्या मुलाला प्रताप कॉलेजमधून भाकरी तर मिळाली, तो MS पर्यंत गेला, अमेरिकेची फेलोशिप करून आला, 5,000 रुपयात शिक्षण झालं. याचं प्रमुख कारण प्रताप कॉलेज आहे. तर ही उज्ज्वल परंपरा पुन्हा एकदा त्याला घासून पुसून कलई मारून स्वच्छ करावी, एवढं आवाहन करण्यासाठी मी आपल्या जवळ आलेलो होतो. बाकी माझं दुसरा कोणताही प्लॅन नाहीये. धन्यवाद. जागतिक बिपिन बापू, जागतिक आनंदाचा जेव्हा मानकं मोजली जातात, 3 गोष्टी प्रथमतः पाहिल्या जातात. शाश्वत विकासाच्या 3 गोष्टी पाहिल्या जातात: आरोग्य, शिक्षण आणि उपजीविका. खाशी मंडळाच्या पाठीमागे चेहरा दिसतो प्रताप शेटजींचा. या अंमळनेरचा उल्लेख करताना संत सखाराम महाराज, साने गुरुजी आणि प्रताप शेटजींचं नाव घेतल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही. पण त्या प्रताप शेटजींचं नाव आपण का घेतो याच्याकडे नजर जर टाकली तर जागतिक मानकांमध्ये जी 3 मानकं आहेत, शाश्वत विकासाची, आरोग्य, शिक्षण आणि उपजीविका, मला वाटतं स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी प्रताप शेटजींनी अंमळनेरमध्ये
शिक्षणाची गंगोत्री आणली खानदेश शिक्षण मंडळाच्या माध्यमातून. या अंमळनेरमध्ये प्रताप शेटजींनी उपजीविकेसाठी म्हणजे पोटापाण्यासाठी उदरनिर्वाहासाठी प्रताप मिल उभी केली आणि आरोग्यासाठी धर्मार्थ दवाखाना उभा केला. आज नजर टाकताना दिसतंय मला धर्मार्थ दवाखाना नामशेष झाला. तुमच्या आमच्या जीवनाची जीवनी प्रताप मिल बंद झाली आणि आज आमच्या शिक्षणासाठी म्हणजे अगोदर तुम्हाला बाह्यांग सांगतो. परवाच्या दिवशी मी अमरीशभाई पटेलांचं भाषण ऐकलं आणि त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख आहे या शिरपूरचं माझं शैक्षणिक हब झालं, याला पुरवठा केला अंमळनेरच्या विद्यार्थ्यांनी. मग शिरपूरचं हब होण्यासाठी अंमळनेरचे विद्यार्थी तिकडे का जातात? नजर टाकली आबासाहेब, हे ग्रांटेड कॉलेज, पुणे विद्यापीठाशी संलग्न कॉलेज, त्यांच्या बरोबरीनं काम करणारं कॉलेज आज स्वायत्त करून ठेवलं आणि माझ्या गरीबाच्या पोरांना फी भरून तिथे जावं लागतं. ही गोष्ट खेदाची आहे आणि म्हणून मी इथे आज उभा राहून बोलू शकतो की हो आबासाहेब, तुम्हाला नेतृत्व करावं लागेल. त्या पॅनलमध्ये उभी असलेली माणसं पैसा कमवण्यासाठी पैसा लावायला निघाली. ही माणसं मुलांचं शैक्षणिक नुकसान किती होतं हे न पाहता आम्हाला खुर्ची कशी मिळेल, आम्ही या ना त्या मार्गाने कसे निवडून येऊ यासाठी ते प्रयत्न करतायत आणि त्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी हे खरे अस्सल मतदार तुमच्या समोर येऊन आहेत, तुमच्या आदेशाची वाट पाहतायत. म्हणून मी आबासाहेबांना विनंती करतो की परिवर्तन पॅनलच्या प्रचारासाठी आबांनी आवाज द्यावा, लोक प्रतिसाद देतील. म्हणजे आमचा जो प्रयत्न चालू आहे या प्रयत्नाला आपली साथ आहे याच्यावरून आम्हाला आज दिसून आलं. तात्विक गोष्टी धर्माधिकारी साहेब आदरणीय संदीपजी यांनी सांगितलं. आता जरा प्रॅक्टिकल गोष्टीकडे वळूया. आपल्या अंमळनेरच्या त्यांनी सांगितलं की फर्ग्युसन कॉलेज नंतर महाराष्ट्रात नंबर 2चं कॉलेज अंमळनेर कॉलेज होतं, पण फर्ग्युसन कॉलेज अजून नंबर 1वरच आहे आणि अंमळनेरचा नंबर कुठे सापडत नाही, अजिबात कुठे काही नाव येत नाही. ही परिस्थिती कोणी केली? ज्या लोकांनी पुढे हे कॉलेज चालवलं संचालक मंडळामध्ये त्या लोकांनी, जसं यांनी सांगितलं की आरोग्य आणि शिक्षण या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष झालं आणि फक्त स्वतःची उपजीविका, कुठलाही धंदा चालत नाही. तर प्रताप कॉलेज अंबणीचं काशी मंडळचा धंदा चांगला चालतो म्हणजे अशी परिस्थिती होऊन गेली. तर आपल्याला सर्व ठिकाणी माहीत आहे की आता प्राध्यापकांची भरती, शिक्षकांची भरती, कर्मचाऱ्यांची भरती याचे पैसा घेतला जातो. म्हणजे आपण काही एवढे असं काही प्रताप शेटजींचा आशीर्वाद नाही किंवा ते कदाचित सांगून गेले असते त्याच्या मनात पण नसेल की ते पैसे खाऊ नका म्हणून, पण तो या ठिकाणी उपजीविका दलदा संचालकांचा सुरू झाला आणि आरोग्याकडे आणि त्या शिक्षणाकडे तर अजिबात दुर्लक्ष होत आलं आहे. पण जशी जशी काळ बदलला, आपण आता सतयुगाच्या गोष्टी न करता कलियुगाच्याच गोष्टी करूया. कलियुगामध्ये आता सर्वात महत्त्वाचा जर गुण म्हणा का दुर्गुण म्हणा, प्रत्येका स्वार्थ, माझं काय, हा गुण किंवा दुर्गुण प्रत्येकाच्या मनामध्ये आला आहे. आणि दुसरं म्हणजे सबसे बडा रुपया. उदाहरण दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत पैशाने या देशामध्ये काही पण विकत घेता येतं, सुप्रीम कोर्टापर्यंत सुद्धा अशी परिस्थिती झाली आहे. आणि त्यामुळे प्रत्येकजण माझा स्वार्थ कसा साधला जाईल, मला रुपया कसा मिळेल, याच गोष्टीकडे सर्वांचा आता लक्ष लागलेलं आहे. सध्याचं जे दुसरं पॅनल आशीर्वाद पॅनल या ठिकाणी उभं आहे ते सुद्धा आपल्यासारखे जनतेला हे करतात, विनंती करतात की आम्हाला निवडून द्या. पण तुम्हाला किती वेळा निवडून द्यायचं? तेच लोक, काही बदल आहे की नाही? कॉलेजचा ऱ्हास होत चाललेला आहे, सर्व लोक वैतागले आहेत. जे विद्यार्थी संख्या 5-5, 10-10 पर्यंत जायची ती आता 3,000 पर्यंत येऊन गेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जे संचालक झाले, जे सभासद, जे व्हाईस पेट्रन आहे, जे पेट्रन आहे, यांचं कोणाचंही त्या कॉलेजकडे लक्ष नाही. लक्ष केव्हा? जेव्हा निवडणूक लागली का तेव्हा. तोपर्यंत कुठेही कोणाचं लक्ष नव्हतं. आणि दुर्दैवाची गोष्ट असेल, एखादा अडाणी सभासद असेल किंवा उच्च शिक्षित सभासद असेल, तो मला किती पैसे मिळतील याची वाट बघतो. हे सत्य परिस्थिती आहे, कोणाला पटवला पटो. आणि ज्यांचा या कॉलेज पुढे खड्ड्यात जावं का ते बंद पडो, त्याला काही लोकांना घेणं देणं नाही. मला त्या दिवशी किती पैसे मिळतात आणि बेरीज करून कोण जास्त देतो त्याला पहिला नंबरचं मत. याची तर सर्वात कमी आली, मग याला कशाला द्यायचं? अशी जर परिस्थिती चालत राहणार नाही तर ह्या आपल्या इथे मिळून गप्पा मांडून भाषणं देऊन काही फायदा होणार नाही. जर या पॅनलकडे असं दृष्टीने जर बघितलं तरच आपल्या जमण्याचा अर्थ आहे. आज दुसऱ्या पॅनलला तर इतकी गुरमी येऊन गेले की हमारे सामने भी ऐकून काही कोणी उभं राहू शकत नाही.
आणि या गोष्टीची चीड जनतेच्या मनामध्ये आली. तुमचे काय मोनोपॉलीज आहे, तुमचे काय मक्तेदारी होऊन गेले की आमच्याशिवाय कोणीच नाही. अरे 5,000 सदस्य या ठिकाणी आहेत. ज्याला जसं वाटतो त्या ठिकाणी तो विचार करू शकतो. आणि त्यामुळे आम्ही सर्व जे आता समविचारी लोक आहे, आम्ही सर्वांनी विचार केला की हे काय आहे इतकी मस्ती, हमें सामने कोई खड़ा नहीं रह सकता, एक दो कोई खड़ा रहेंगे तो उसको पैसा देंगे और उसको बैठा देंगे असं म्हणून आम्ही लोकांनी चला जे होईल ते होईल, आपण पडलो म्हणजे आपली बेइज्जती होते असा विषय नसतोच. इंदिरा गांधी सुद्धा पडल्या होत्या म्हणून काही इंदिराची बदनामी झाली होती, असं कधी होत नाही. त्यामुळे ज्या लोकांना वाटते की काहीतरी या कॉलेजसाठी आज आपण आपला अंबळनेर कॉलेजचा नागरिक म्हणून तिथला संचालक म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्या निमित्तानं आमचं पॅनल उभं करण्याचा एक उद्देश आहे. आणि आपण सर्वजण आम्हाला साथ द्या याची आम्हाला खात्री आहे. त्यांच्या बाकीच्या काय कारवाया चालतात, काय त्यांचे वैयक्तिक जीवन आहे त्याबद्दल आम्हाला त्याचं काही म्हणणं नाही. ते काम अगोदरच माझे प्राचार्य येलेप्पा यांनी करून ठेवलेलं आहे. ज्यांनी ते व्हिडिओ बघितले ते बघा. आणि पण हेतू असा त्यांच्या वैयक्तिक याचा आपल्याला काही पडण्याचा विषय नाही. पण कॉलेजमध्ये जी दयनीय परिस्थिती झाली आहे त्या दयनीय परिस्थितीला काहीतरी आज नवीन स्वरूप देण्याचं आपलं सर्वांचं काम आहे. या निमित्ताने आज हे आपल्याशी बोलायचं होतं. प्रत्येक आता काही ठिकाणी एखादी मोठी सभा होईल त्या ठिकाणी आणखी भरपूर एक विनंती एवढीच आहे, येणाऱ्या लक्ष्मीला नाकारायचं नाही. इतका प्रामाणिक दाखवायची गरज नाही. ज्याला जे पैसे येतील ते घ्या, पण स्वतःच्या आत्म्याला विचारा मी एवढ्या 2,000 विचार जाणार आहे. तुमचे 2,000 किती तोडणार आहे, किती दिवस तोडणार तुमची 5 वर्ष आहे 2,000 करायचो 5 रुपये येत नाही रोजचे, तंबाखूची पुडी पण मिळणार नाही. अशा ठिकाणी ज्याला वाटतं की मी काहीतरी केलं पाहिजे माणूस म्हणून माझा आत्मा म्हणून त्यांनी या गोष्टीला असा नकारा दिला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने परिवर्तन आपल्या या अंबळनेरच्या काशी मंडळमध्ये झालं नाही. हे बघा मी आपल्याला सांगतो, अगर हे परिवर्तन झालं नाही पुढच्या वेळेला निवडणूक होणार नाही. कारण ते परत जर ते निवडून आले ते त्यांच्या सर्व लोकांना परत नवीन सभासद करतील आणि याच्या पुढे कधीही कोणीही माणूस त्या कॉलेजमध्ये घुसूच शकत नाही, डायरेक्ट होऊ शकत नाही. म्हणून ही जी मोनोपॉली बंद करायची असेल, कोणाला खरोखर या कॉलेजचं काही चांगलं व्हायचं असेल अशा लोकांनी नक्की मनापासून भाग घेतला पाहिजे. आपली मित्रमंडळी आपले नातेवाईक जे फेलो आहेत त्यांनीसुद्धा आणि जे फेलो पण नाहीत त्यांनी स्वतःचं माझं एक कर्तव्य म्हणून नागरिक म्हणून कर्तव्य करून परिवर्तन पॅनल कसं निवडून याचा आपण घेतलं पाहिजे, तरच अंबळनेरची शान टिकेल. नाहीतर यापुढे निवडणुका होणे शक्य नाही. आता ज्या काही गोष्टी सांगायच्या असतात आम्ही येऊ करू मला कल्पना आहे निवडणुकांचा जाहीरनामा नुसता फेकोनामा असतो, नंतर काही कोणाला कोणी विचारत नाही. म्हणून काही फार मोठा जाहीरनामा मी हे करत नाही. पण लोकांच्या मनामध्ये खतखत यायची नाही. मागच्या निवडणुकीच आम्ही बघितली की जे वारसा हक्क लोकांना मिळाला पाहिजे अशी लोकांची इच्छा असते, पण कायद्याने वारसा हक्क दिला जात नाही. कारण हे शेअर नाही, आपण काही शेअरधारक नाही, हे शेअर भांडवल इथे नाही. म्हणून याला वारसा हक्क देता येत नाही. हे काळ्या दगड्यावरची रेष आहे. फक्त आमचं पॅनल जर निवडून आलो तर एक आश्वासन आम्ही देऊ शकतो, वारसा हक्क म्हणून नव्हे, पण जे मयत सभासद आहे अगोदरचे त्यांच्या कुटुंबियांना आपण एक प्राधान्य म्हणून आपण देऊ. प्राधान्य किंवा इतर फेलो करण्याच्या अगोदर तुम्हाला अगोदर प्राधान्य, मग त्यांनाही थोडं बरं वाटेल, त्यांच्या नातेवाईकांना बरं वाटेल की इतके वर्ष माझे काका मामा होते, मला त्याच्यामध्ये काही मिळालं नव्हते. पण हक्क म्हणून आपल्याला मागच्या यातली स्पष्ट आपल्याला कल्पना देतो. आणि ज्या बाकीच्या गोष्टी येतात त्या निवडणुकीच्या वेळेला प्रचारामध्ये सभांमध्ये आम्ही सर्व यावर मांडू. विषय एवढाच आहे, परिवर्तन करणं आपली सर्वांची जबाबदारी आहे. आणि जर आपण नाही केलं तर मग आपल्यासारखे दलिंदर कोणीच नाही असं मी समजेल. या अंबळनेरमध्ये काही उरलंच नाही, सर्व विकाऊ. फक्त आता आपण नगरपालिका काय, आमदारकी काय, खासदारकी काय, राजकारण काय चालू आहे. पण कुठेतरी अंबळनेरचं नाव काहीतरी परिवर्तन जिथे आपण त्याला म्हणतो ना की अपवाद म्हणजे अपवाद, म्हणून या साऱ्या पैशाच्या राजकारणाला अपवाद करून आपण काहीतरी नवीन पायंडा करू अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. आणि तिथंच त्या सकाराम महाराजाने साने गुरुजींना जरा आनंद वाटेल की माझं काहीतरी चाललं आहे आम्हाला. धन्यवाद. नमस्कार. ऋषी